आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे सैफ अली खान याच्या संदर्भात। संशयित आरोपीला घेऊन पोलीस सैफच्या घरी पोहोचलेले आहेत। नोकर आणि कामगारांची सुद्धा चौकशी होणार आहे। तर नोकर आणि कामगारांची वैद्यकीय तपासणी सुद्धा होणार आहे। या हल्ल्यामागच्या कारणांचा उलगडा सुद्धा केला जाणार आहे। तर पोलीस या हल्लेखोराला घेऊन सैफ अली खान याच्या घरी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आता नोकरांची सुद्धा चौकशी होणार आहे। या हल्लेखोराची सुद्धा पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, आवाज पोहोचतोय? नक्कीच जगदीश, जो हल्लेखोर आहे तोच नक्कीच 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 जगदीश, आवाज पोहोचतोय। जगदीश, पाहायला गेलं तर जो आरोपी पकडला गेलाय तो संशयित आरोपी आहे। मात्र तो जो आरोपी सीसीटीव्ही मध्ये आहे किंवा सैफच्या घरामध्ये ज्यांनी हल्ला केला होता तो आरोपी नसल्याचं किंवा सैफच्या या हल्ल्या प्रकरणी त्याचा काहीही संबंध नसल्याचं पोलिसांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे। तरी पण मात्र जो आरोपी आहे त्याला सैफच्या घरी नेऊन त्या पद्धतीचा जो तपास आहे तो पोलीस करताना पाहायला मिळते। पण आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यामध्ये जी आहे ती तो माणूस त्या व्यक्तीशी साधर्म्य आहे आणि म्हणून त्याची चौकशी करण्यात आली होती। त्याला त्या ठिकाणी डिटेन करून पोलिसांनी त्याची चौकशी केली। मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर सैफ हा जो आहे तो आता सेफ आहे, कारण त्याला ICU मधून एका विशेष जे आहे ते रूममध्ये आणण्यात आलं आहे। त्यानंतर तो त्याचा मुलगा तैमूर याच्याशी थोडा चाललाही। त्यानंतर डॉक्टरांनी मात्र जे सांगितलं आहे त्यामध्ये सैफ हा थोडे दिवस आणखी या इस्पितळात राहील। त्यामुळे त्याच्या प्रकृतीत जशी जशी सुधारणा होईल त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात येईल। मात्र ज्या सैफच्या पाठीमागे ज्या जखमा झाल्या होत्या त्या खोल होत्या, कारण त्याच्या मागे जो वार केला गेला होता महेंद्र, या जी सुरी होती जी संशयिताला सैफ अली खान याच्या घरी नेलेलं आहे त्या ठिकाणची चौकशी पूर्ण झाली आहे का? अद्याप तरी चौकशी पूर्ण झाली नाहीये। मात्र पोलीस त्याच अनुषंगाने जो आहे तो तपास करतायत। काही वेळातच आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती मिळेल। पोलीस त्या आरोपीला घेऊन तिथे का गेलेत, काही धागेदोरे मिळत आहेत का ते पाहणं पोलिसांसाठी महत्त्वाचं असणार आहे, कारण आज 36 तासाच्या नंतर जो वेळ झाला आहे। मात्र पोलिसांना याबाबत अजून जे आहे ते ठोस पुरावे नाही मिळाले आहेत। मात्र CCTV फुटेजमधून जो आरोपी आहे त्याचा फोटो मिळाला आहे, CCTV फुटेज मिळाले आहेत, पण आरोपीला शोधण्यात पोलीस ते कुठेतरी जे ते कमी होताना दिसते त्यांची तपासणी। त्यामुळे पोलिसांचा तपास मात्र त्याच दिशेने चालू आहे। लवकरात लवकर पोलीस त्या आरोपीला अटक करतील असं आहे। इथले सत्यनारायण जे आहेत लॉ अँड ऑर्डर जॉईंट CP आहेत त्यांनी जी आहे ती माहिती दिली आहे। तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।